सिंहस्थ कुंभमेळा 2027 त्र्यंबकेश्वर विकास कामे वेळेत पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या। मुख्य सचिव अग्रवाल यांनी त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश औटी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर पवन दत्ता, सहाय्यक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, मनोज ढोकचवळे, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। मुख्य सचिवांनी सांगितले की कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर 6 पदरी रस्त्याच्या कामांना गती देताना गुणवत्तेवर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसेच कुशावर्त कुंड परिसरातील स्वच्छतेवर भर देत पाण्याची नियमित साफसफाई आणि कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या। धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASIच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याचेही त्यांनी सांगितले। पर्वणी काळात मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र स्वच्छता यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान बिलवत तीर्थ परिसरातील जलशुद्धीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देत पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले। सिंचन विभागाने घाट आणि प्रयाग तीर्थ येथे आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले। गोदावरी नदी प्रवाही ठेवण्यासाठी संबंधित सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत कुंभमेळा काळात जलपुरवठा यंत्रणा अखंडित आणि सक्षम ठेवण्यावरही भर देण्यात आला। यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामांचा आढावा सादर केला। ई-मराठी न्यूज नेटवर्क, अक्षय भावसार। सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत। ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच।